आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी मला बर्थडे विश केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि मी पण चहाला ब्रेड आणि चहा खाल्ला आणि करीना प्रतीक काय ब्रेकफास्ट करताय तुम्हाला दाखवते चला। आमची मॉर्निंग झाली आहे, आता वाजले 12। लाज पण वाटत नाही आम्हाला सांगायला। बहीण भाऊ रात्री किती वाजेपर्यंत गप्पा मारत होते? हा फोनवर असेल ना अर्धा रात्रीपर्यंत। 2ला? अरे 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 अरे। आणि एकदम हेल्दी असा छान ब्रेकफास्ट ॲज ऑलवेज। एवढा अनहेल्दी मी इथे खातो तेवढं मी माझ्या घरी पण नाही खात गाईस। ब्राऊन ब्रेड आणि खूप सगळं बटर आणि मोठे मोठे आई पिते तेवढा मग्गेभर चहा आणि यांचा चाललाय ब्रेकफास्ट। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। नाही 4 वाजलेले आहेत आणि मी सकाळी असं ठरवलं होतं की आज शनीला जायचं सर्व पोरांना आणि बायकोला घेऊन, पण पोरं आणि बायको त्यांचे कार्यक्रम करत 4 वाजले आणि आपण अजून कुठे जाणार आहोत प्रशांतजी? शनीला जाऊ, तिथून पुढे गणपती बाप्पांची मूर्ती बुक करू। हा, गणपती बाप्पांची मूर्ती बुक करण्यासाठी आम्ही जात आहोत। आपण दरवेळेस इतकंच लवकर करतो का? याच्यापेक्षा लवकर करतो ना? 1 महिना आधी करतो आपण। हा, म्हणजे आम्ही दरवेळेस नाही राहिला, जास्त कमी दिवस राहिले। किती दिवस राहिले? 21। हा, 21च दिवस राहिले। गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर आज आम्ही बाप्पांची छान अशी मूर्ती बुक करणार आहोत। प्रतीक करीना आलेले आहे, तर म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे संपूर्ण फॅमिली जाऊन, बाप्पा तर तसे सगळ्याच रूपमध्ये छान दिसतात, पण मग आम्ही सगळ्या मूर्ती बघतो आणि जी खूप आकर्षक मनमोहक वाटते आम्हाला ती मूर्ती आम्ही बुक करतो। तर चला आम्ही चाललेलो आहोत बाप्पाची मूर्ती बुक करायला। तुमची झाली की नाही बुक करून? कमेंट करून मला सांगा। यामध्ये आम्ही नेहमी येतो शनीच्या दर्शनासाठी। गंगाराम एरियाचं नाव आहे। तर आता 4:30 वाजले, आम्ही इथे पोहोचलोय, परंतु मंदिर बंद आहे। त्यांनी सांगितलं 5 वाजता उघडेल, तर आता आम्ही आधी गणपती बाप्पा बुक करून येतो, तोपर्यंत मंदिर उघडलं जाईल। मंदिर पण दिवसा बंद ठेवता, मंदिर बंद ठेवणं ही संकल्पनाच मला आवडत नाही। म्हणजे एकदा सकाळी उघडल्यानंतर रात्रीच बंद करायला पाहिजे ना। आणि प्रशांतजींच्या साईटसाठी साईटवरचं ऑफिससाठी आम्ही मंदिर बघायला आलोय। या मंदिराची किंमत आहे 35,000 सांगताय, 35,000। आणि हे याच्यापेक्षा छोटं आहे, पण त्यांचं म्हणणं मार्बलची क्वालिटी वेगळी, याचे 25,000 सांगताय। तुलसी वृंदावन वगैरे ते सुद्धा 28,000 फर्स्टवालं, आणि तिकडचं फर्स्टवालं 25,000। त्यांचं म्हणणं हे मार्बल चांगलं आहे असं। हे बघ कलरफुल मस्त बनवता येते मंदिर, छान आहेत, तुळशा वगैरे छान आहे। पण आपल्याला काही कळत नाही त्यातलं, नाही का? आता ते बनवणारे लोक आहे, त्यांचं म्हणणं मार्बल हे ते व्हाईट मार्बल असं तसं सांगताय, पण काहीच्या काही किमती सांगताय। जसं माझा घरातला देव्हारा बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे ना 2006 मध्ये मी तो एवढा छान आहे, भरपूर मोठा आहे, बऱ्यापैकी देव आहे माझ्या देव्हाऱ्यामध्ये। तर 2006 मध्ये मी तो 2100 रुपयाला घेतलेला आहे। आता वर्षही खूप झाले म्हणा, 18 वर्षापूर्वी, पण हे डायरेक्ट 25,000च्या पुढेच किमती आहे ह्या देवाऱ्यांच्या। आणि तुळशी वृंदावन वगैरे किती छान आहे, तिथे कलरफुल तुळशी वृंदावन देखील आहे। बहीण भाऊ बसले गाडीमध्ये, करीना प्रतीक। हे बघा हे छोटे छोटे सुद्धा मस्त आहे। प्रशांतजींच्या साईटवर जे ऑफिस आहे ना, एका व्हिडिओत दाखवलं बघा मी 2-4 व्हिडिओंपूर्वी, त्या ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी मंदिर घ्यायचं आहे। तर ते बोलले ते काही किमती सांगताय, तू उतरून बोलून बघ म्हणे, पण ते सांगताय की मार्बलची क्वालिटी छान आहे। आणि मी फक्त लॉंग मॅक्सी टाईप ड्रेस आणि ओढणी घेतली, बाकी काही तयारी केली नाही। माझ्या लुकवरून तुमच्या लक्षात येतच असेल, मी आवरणार होते, पण प्रशांतजी बोलले काही नाही छान दिसते, चल, घाई करत होते, मग आली अशीच मी। आणि लाईनीमध्ये गणपती बाप्पाचे दुकानं होते, इथे गणपती बाप्पाच्या मूर्ती इथे ठेवलेल्या होत्या आणि आम्ही गेलो बघायला।
तर छान होत्या. आम्ही जसं आधी सांगितलं गणपती बाप्पा सगळ्याच रूपामध्ये छान दिसता. परंतु आता आम्ही कसं 7 वर्ष ठाण्याला राहिलो आणि ठाण्याला एवढ्या सुंदर सुंदर मूर्ती मिळायच्या. आणि तुम्ही जर माझे 5 वर्ष होऊन गेले माझ्या चॅनलला नाही का, 5 वर्षापासून जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, दरवर्षीचे आमचे गणपती बाप्पा स्थापनेचा व्हिडिओही जर तुम्ही बघितला असेल तर किती सुंदर असायचे आमचे बाप्पा. फेटा घातलेले पेशवाई लुकमध्ये आणि ते स्टोनचे त्यांचे सगळे अलंकार इतके रेखीव, इतके देखणे, इतके सुंदर की विचारायला नको, नजर न लागू असे सुंदर बाप्पा. आणि ह्याही मूर्ती खूपच छान आहे, तुम्ही बघू शकता, छोट्या छोट्या आहे. परंतु यांना ना ते स्टोन म्हणजे खड्यांचे जे अलंकार वगैरे तिकडे घालून मिळतं ना, ते कुठल्याच मूर्तीला ते वर्क केलेलं नाहीये. तर आम्हाला खरं तसं हवं होतं, आम्ही बघत होतो. ही मूर्ती मला आवडली होती, हे बघा किती छान आहे, मस्त मी बोलले. परंतु कसं आहे, चौघांच्या चॉईसने घ्यायची असती, तशी सगळ्या मूर्त्या खूपच छान होत्या. बघू आता अजून मूर्ती सगळ्या शॉपमधल्या बघून घेऊ आणि मग जी आम्हाला खूप अशी आकर्षक वाटते, सगळ्यांना आवडेल अशी मूर्ती आम्ही आज बुक करणार आहोत. म्हणतोय रीड्स मध्ये जाऊन ठाण्यावरून घेऊन येऊ का गणपती. इकडे कसे खूप छान मस्त मिळतात ना, इथे पण छानच आहे. ते खड्यांचे दागदागिने नाही घातले इकडच्या बाप्पांना. ठाणे सारख्या मूर्ती नाहीये इथे. मला आणि प्रशांतजींना आवडली, पण प्रतीक करीनाला त्यांचं म्हणणं थांबा आपण अजून बघू, अजून शॉपमध्ये जाऊ, म्हणून आता अजून शॉपमध्ये बघतोय. आमची बाप्पांची मूर्ती बुक केली गेली. ती कुठली आहे, ज्या दिवशी गणेश स्थापना राहील त्या दिवशीच ती तुम्हाला कळेल. तर चला, ऍक्च्युली प्रतीक करीनाला असं वाटत होतं की अजून मूर्ती बघू, कारण इथे जे शॉपकीपर आहे त्यांनी अशी माहिती सांगितली की रक्षाबंधन नंतर अजून जास्त स्टॉल लागतील, कारण अजून त्यांनी डिस्प्ले पण नाही केलाय खूप सगळ्या मूर्ती, जस्ट आणून ठेवलाय. पण प्रशांतजींना मे बी 1-2 दिवसात कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे आणि ते जरा जास्तच उतावळे आहेत. आणि करीना पण जाणार आहे 19ला रात्री परत. तर मग सगळ्यांच्या संमतीने मी जसं म्हटलं आम्ही बाप्पा आणतो, तर म्हणून मग प्रशांतजींची घाई चालली होती की नाही करून टाकू. तशी करीना बोलली की तुम्ही ठीक आहे, मला नंतर फोटो पाठवा, तुम्ही आरामशीर या, आरामशीर बघा. छान आहे. आत्ताही आम्ही गाडीत बसून जी बाप्पांची मूर्ती आम्ही बुक केली ना, ती छान दिसते मस्त. आणि मी जसं म्हटलं बाप्पा प्रत्येक रूपमध्येच छान दिसतात. तर ज्या दिवशी आमच्या घरी येतील तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल की कशी आहे आमची बाप्पांची मूर्ती. चला, परंतु हो, आम्ही ठाण्याशी कम्पेअर करतोय. ठाण्याला खूप सुंदर नाही, म्हणजे आम्ही ठाण्याला राहत असताना वसईला वगैरे जायचो मूर्ती घेण्यासाठी. आणि ठाण्यात पण ठराविक एरियांमध्ये खूप सुंदर सुंदर मूर्ती, स्टोन वर्क केलेल्या, अलंकार घातलेले, दागदागिने घातलेले, फेटा बांधलेले. आमच्या तुम्ही जर बघितले असेल माझे इथून मागचे व्हिडिओ, तर खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती मिळतात तिकडे. इकडे एवढं वर्क नाही करत, पण ठीक आहे, मी म्हटलं आपण घालू बाप्पाला दागिने, बाप्पांसाठी दागिने ऑर्डर करू त्यांना घालण्यासाठी, आणि मग दाखवेल मी तुम्हाला आमचे बाप्पा. पण 800 किलोमीटर बाहेर ओढ सांग तुम्ही. बापरे, महाराष्ट्र किती आहे? महाराष्ट्र, मुंबई. भैयाला पण ला. दोघं बहीण भाऊ डोळे बंद करून किती मन लावून नमस्कार करताय. आणि शनीला वाहण्यासाठी तेल घेण्यासाठी जात आहोत इथे.
आता ह्या मंदिरामध्ये असे काही नियम नाही, पण एका ताईंनी मेसेज केला बायांनी इतकं जवळून शनीचे दर्शन घेऊ नये, पण प्रत्येक मंदिराचे नियम इथे असतात. आता बघा त्या एक ताई शनीला तेल वाहत आहे, तर या मंदिरामध्ये असे काही नियम नाही. सगळ्या बायका जातात शनीला, तेल वाहता, तीळ वाहता, नमस्कार करता. मग असं वाटतं चला आपणही आलोय तर घेऊ जवळून दर्शन असं शनीचं. प्रशांतजी तुम्ही काय करता? बापरे, ऍक्च्युली आमच्याकडे वेईंग मशीन होतं, हैदराबादला शिफ्ट केलं तर, परंतु ते मशीन मला असं वाटतं की त्या गाडीवाल्यांनीच काहीतरी घेऊ केलं, कारण कुठेच नाही ना करीनाकडे गेलं मशीन, ना प्रतीककडे गेलं ना इथे, त्याच्यामुळे आम्हाला वेईंग मशीन मागवावं लागलं. ते असलं पाहिजे घरामध्ये. हे पण आहे प्रशांत मल्टी. तर इथे डिजिटल वेईंग मशीन आम्ही मागवलेलं आहे, जे कारण की जसं मी सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये, प्रशांतजी सध्या डाएटवर आहे. मग ते आपल्याला कळलं पाहिजे ना, जो डाएट आपण करतोय त्याच्याने मग आपल्याला सेल पण दिले त्याचे. हो, त्याच्यामध्ये बॅटरीज पण आहे. तर मग रोज वेट केलं म्हणजे कसं कळतं, किंवा रोजही नाही केलं, आठवड्यातनं केलं तरी मग कळतं की आता आपलं वजन किती वाढलंय बुवा. म्हणून वेईंग स्केल घरात असणं खूप गरजेचं असतं. तर म्हणून आम्ही हे ॲमेझॉनवरून 500 रुपयाला आहे हे मशीन, 500 रुपयाचं. तर आता आपण लगेच वजन नाही टाकणार. त्याला मागे बटन असेल ऑनचं. येस, उभी राहा चल. हेल्थ हे बघा. तर आता आपण बघणार आहोत, प्रशांतजींचं वजन करणार आहोत.